ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सातारामधून निनावी फोन येत असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली। धमकीचा व्हिडिओ देखील लक्ष्मण हाकेंनी शेअर केला। या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके फोनवर बोलत असून समोरील माणूस त्यांना धमकी देत असल्याचं दिसतंय। धमकी मिळाल्याचा आरोप केल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला। मला राज्यभरातून शेकडो धमक्यांचे फोन येत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं हाके म्हणाले। गेल्या 3-4 दिवसांमध्ये मला महाराष्ट्रामधून शेकडो धमक्यांचे कॉल आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत। मी कुठेही आरोपीची बाजू घेतलेली नव्हती। ज्यावेळी बीड प्रश्नामध्ये काही सोशल वर्कर्सनी आणि काही लोकप्रतिनिधींनी ज्यावेळी आरोपींची आडनावं शोधून ज्यावेळी एका कम्युनिटीला क्रिमिनलाइज्ड ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती कम्युनिटी माझ्या ओबीसी प्रवर्गाअंतर्गत येते। लोकनियुक्त लोकप्रतिनिधीकडून बिंदू नियमावलीसारखा जर विषय उपस्थित केला जात असेल तर त्या लोकांनी बिंदू नियमावलीच्या प्रश्नावरती कधीही माझ्याबरोबर चर्चेला यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।